नमस्कार, मी सद्दाम सिमुल्ला. आपण पाहतात SM नेटवर्क पुस्तक पीपल मराठी. चला तर पाहूया आजची ठळक घडामोडी. इचलकरंजी महानगरपालिका महापौर उदय धातुंडे यांना भीमशक्ती सामाजिक संघटना यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा प्रदान. इचलकरंजी महानगरपालिका महापौर उदय धातुंडे यांना भीमशक्ती सामाजिक संघटना संस्थापक अध्यक्ष, राज्यसभेचे खासदार, माजी सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हांडोरे यांच्या आदेशाने व कोल्हापूर जिल्हाध्यक्ष सुनील जावळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ यांनी भेटून उद्या दिनांक 14 एप्रिल 2026 रोजी होणाऱ्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा प्रदान करण्यात आली. इचलकरंजी महानगरपालिका मुख्य सभागृहाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुख्य सभागृह हे नाव देण्याकरिता भीमशक्ती सामाजिक संघटना यांच्या वतीने गेले अनेक वर्षांपासून अनेक वेळा आंदोलने मोर्चे करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुख्य सभागृह इचलकरंजी महानगरपालिका असे नाव देण्यात यश आले असून सदर सभागृह चालू होऊन 4 ते 5 महिने उलटूनही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा लावण्यात आली नसून सभागृहामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा लावण्याकरिता भीमशक्ती सामाजिक संघटना कोल्हापूर जिल्हाध्यक्ष सुनील जावळे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमवेत इचलकरंजी महानगरपालिकामध्ये घोषणाबाजी करत महापौर उदय धातुंडे यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा प्रदान केली. यावेळी इचलकरंजी महानगरपालिका महापौर उदय धातुंडे यांनी लवकरच मुख्य सभागृहामध्ये विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा लावण्याची ग्वाही दिली. याप्रसंगी राहुल जावळे, करण जावळे, चंद्रकांत कांबळे, रोहित मदाळे, अंकुश लाखे, सागर राजगिळे, संजय कुडाळकर, शशिकांत लाखे, असलम खलीफा, जयवंत वडर, सनी जावळे, अमोल लाखे, हफीजुल्लाह शेख, हर्ष गागडे, सौ लक्ष्मी गारवे, सौ जयश्री गागडे, सौ मेढा मलकेकर, सौ वैष्णवी जावळे, सौ श्वेता जावळे, सौ मंगळ माळकरी आदींसह भीमशक्ती सामाजिक संघटना महिला पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आज इचलकरंजी महानगरपालिकेला माननीय उदय धातुंडे साहेब यांनी महापौर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा सभागृहासाठी आम्ही तिथं दिलेले आहे. कारण असं की सभागृहाचं उद्घाटन गेले 2 ते 3 महिने झाले, परंतु बाबासाहेबांची आतमध्ये प्रतिमा नव्हती. म्हणून आम्ही 14 एप्रिल ह्या निमित्त जयंती निमित्त आज आम्ही महापौरांनी ती प्रतिमा दिलेली आहे की आत त्यांनी लावून घ्यावी. कारण असं की 2013ला 10x10 ची संविधान देतेली प्रतिमा आम्ही मंजूर केलेली आहे इचलकरंजी नगरपालिकेतर्फे. तर आमची संघटनेची एवढीच मागणी आहे की लवकरात लवकर संविधान दिलेली ती प्रतिमा लवकरात लवकर त्यांनी सभागृहात लावावी अशी आमची संघटनेची मागणी आहे. माननीय चंद्रकांत हांडोरे साहेबांच्या आदेशानं आतापर्यंतचं हे सभागृहाचं काम आम्ही 2013 ते 2026 पासून अजून पत्र लढा आम्ही देत आहे आणि चांगल्या पद्धतीनं सभागृह हे झालेलं आहे. बाबासाहेबांचं नाव देण्यात आलेलं आहे. याच्याबद्दल आम्ही इचलकरंजी महानगरपालिकेचे मनापासून आभार मानतो.